नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल। मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता वातावरणात होत आहे प्रचंड बदल। यामुळे त्या 72 तासांमध्ये राज्यातील या भागात होणार आहे ढगफुटी। होईल मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता वातावरणात भयंकर बदल होत आहे। यामुळे त्या 72 तासांमध्ये राज्यातील या भागात ढगफुटीची शक्यता दिसत आहे। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात ढगफुटीची शक्यता दिसत आहे? येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात व त्याचबरोबर गावात, खेड्यात, शेतशिवारात पाऊस कसा असणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता वातावरणात जो बदल होत आहे, या बदलामुळे त्या 72 तासांमध्ये राज्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे। मग हा जो पाऊस होणार आहे, हा पाऊस आपल्या जिल्ह्यात होणार काय, आपल्या तालुक्यात होणार काय, शेतशिवारात होणार काय, या प्रश्नांची आता उत्तरे घेऊया। बघा मित्रांनो, एक अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यामुळे आपल्याला येत्या 72 तासांमध्ये राज्यात पाऊस हा दिसणार आहे। हा पाऊस मध्यम ते जोरदार असणार आहे, पण राज्यातील काही भागामध्ये पाऊस हा आपल्याला असा दिसणार आहे की ज्यामुळे नदी नाल्यांना पूर येताना दिसू शकतो। खास करून कोकणामधील आपण जर बघितले तर सर्व जिल्हे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या ठिकाणचा काही भाग, त्याबरोबरच पुणे, सातारा, कोल्हापूर या असणाऱ्या जिल्ह्यातील घाटमाथ्याचा एरिया, नाशिक, नगर या ठिकाणचा घाटमाथ्याचा एरिया आणि पूर्व विदर्भाकडे विचार केला तर या ठिकाणी आपल्याला हा जो पाऊस असणार आहे, हा पाऊस चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदियाचा काही भाग, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात दिसू शकतो। इतर जिल्ह्यामध्ये सर्वदूर संततधार पाऊस राहणार आहे। हा पाऊस मूर पाऊस असणार आहे, ज्यामुळे आपल्या विहिरींना पाणी येणार आहे आणि येत्या 72 तासांमध्ये ज्या जिल्ह्यात, ज्या शिवारात पाऊस हा पडला नाही आणि जिथं आणखीन पाणी हे शेताच्या बाहेर निघालं नाही, तिथं सुद्धा पाणी शेताच्या बाहेर निघणार आहे। तर ही होती मित्रांनो हवामान खात्याची मोठी अपडेट की येत्या 72 तासांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस राज्यातील काही भागात होऊन नदी नाल्यांना पूर येऊ शकतो। त्यामुळे कुठं येण्या जाण्याचा विचार करत असाल तर विचार करा की बाबा त्या ठिकाणी क्रॉसिंग करताना नदी ओढे तर नाही ना, आणि शेतात जात असताना एखादा ओढा वगैरे असेल तर अचानक वरच्या भागात पाऊस व्हायलाय आणि ओढ्याला पाणी आले त्याचा अंदाज येत नसतो मित्रांनो। म्हणून जीव धोक्यात घालून शेतातील कामं करू नका। एखाद दुसरा दिवस आपला वाया गेला तर गेला, काही अडचण नाही, जीवापेक्षा काही जास्त नाही। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आपणास कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।